नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे बाळांनो. आज आपण क्वेश्चन बँक बघणार आहोत, जी बोर्डाने जाहीर केलेली आहे, बोर्डाने डिक्लेअर केलेली आहे, ती क्वेश्चन बँक बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामधले कोणते प्रश्न येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, पण याच्या आधी आपण सायन्स 1 ची सुद्धा क्वेश्चन बँकचा जो व्हिडिओ आहे बाळांनो, तो रिलीज केलेला आहे. नक्की तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघून घ्या. हा व्हिडिओ संपल्यानंतर बघा किंवा तो व्हिडिओ बघू शकतात आता सुद्धा. ठीक आहे, पण आता आपण सायन्स 2 वरती फोकस करूया. सायन्स 2 चे ही जी क्वेश्चन बँक आहे त्याच्यामधले कोणते प्रश्न येणार आहेत त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत बाळांनो. मी गॅरंटी देतो 40 पैकी 40 तुमचे सायन्स 2 मध्ये फिक्स होऊन जातील. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर कौस्तुभ उशीर होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबरला पिक करतो. ठीक आहे, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. चला बघूया आपण आता पुढे जाऊया. क्वेश्चन बँक मध्ये कोणते कोणते क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, ही क्वेश्चन बँक 100% तुमच्या न्यू सिलेबस वरती आहे. ठीक आहे, म्हणून काही घाबरायची गरज नाही. आता क्वेश्चन बँक मध्ये बाळांनो सायन्स 2 ची क्वेश्चन बँक आहे. ठीक आहे, याच्या आधी आपण सायन्स 1 ची ऑलरेडी बघितली गेलेली आहे. ठीक आहे, सायन्स 2 मध्ये बाळांनो जो तुमचा पहिला क्वेश्चन असतो तो एमसीक्यू असतो. आता तुम्ही म्हणणार आम्ही सगळेच प्रश्न करून टाकू सर. प्रश्न बघितले किती आहेत बाळांनो? फक्त एमसीक्यूज तुमची तुम्ही आता कन्सिडर करू शकतात. एमसीक्यू बापरे 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 एमसीक्यू तुमचे आता तुम्ही कन्सिडर करू शकता की 114 एमसीक्यू आहेत. 114 एमसीक्यू होणं शक्य आहे का बाळांनो? चला एमसीक्यू करून टाकणार. 114 लॉंग आन्सर करणं शक्य आहे का? नाही ना. म्हणजे इम्पॉर्टंट आहे, जे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, चला सुरू करूया. आता याच्यामध्ये मी सगळे नंबर्स लिहून ठेवलेले, सगळे नंबर्स मी तुम्हाला सांगतो बाळांनो कोणकोणते येणार आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी जो जो प्रश्न सांगतोय तो लिहून घेईल. ठीक आहे, ही क्वेश्चन बँक डिलीट होऊन जाईल, त्याआधी लिहून घ्या बाळांनो जे जे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, पहिला नंबरचा प्रश्न, 4थ्या नंबरचा प्रश्न, नायट्रोजन मॉलिक्युल्स डू नॉट प्रेझेंट ऑन mRNA स्ट्रँड्स. ठीक आहे, हा एक प्रश्न तुमचा फिक्स येईल बाळांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता 13वा प्रश्न इथं फिक्स येणार आहे. कितवा नंबरचा? सॉरी, जस्ट अ सेकंड. हा 13व्या नंबरचा एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे बाळांनो. वी हा प्रश्न. ठीक आहे, वी गेट डॅश डॅश एनर्जी फ्रॉम लिपिड्स. ठीक आहे, हा प्रश्न 100% तुमचा असणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जर बघायला गेलं बाळांनो, त्यानंतरचा तुमचा प्रश्न असणार आहे 27 नंबरचा प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे. या प्रश्नाला तुम्हाला करून ठेवायचं आहे बाळांनो. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे. या प्रश्नाला तुम्हाला करून ठेवायचं आहे बाळांनो. मी सांगतो बाळांनो, हे प्रश्न हमखास येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आणि याच्यासारखे जे प्रश्न आपण 100% गॅरंटी बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न जिथून येणार आहेत ते आपले टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो. एवढे क्वेश्चन सुद्धा करायची गरज नाही, फक्त टॉप 100 क्वेश्चन जरी केले, मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो शेवटच्या 10-15 दिवसात. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे, किती वेळा रिपीट होण्याची चान्सेस आहेत. ठीक आहे, कोणते कोणते वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे, आणि अशा पद्धतीने तुमची टॉप 100 क्वेश्चनची कोर्सेसची जी लिस्ट असते बाळांनो ती बनवलेली असते. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडू नाही शकत बाळांनो. त्यासाठी आपण टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स डिझाईन केलेला आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात. ठीक आहे, लक्षात ठेवा, 10वी बोर्डाचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो बाळांनो. आता कमी स्कोर आला तुमच्या आयुष्याला थोडासा स्पीड स्लो होऊन जातो तुमच्या पुढच्या गोष्टींचा. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न बघूया बाळांनो. ठीक आहे, पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न काय असणार आहे तुमचा? पुढचा असेल बाळांनो तुमचा 36 नंबरचा प्रश्न. 36 नंबरचा हा जो प्रश्न आहे बाळांनो, हा तुमचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण, जस्ट अ सेकंड, याला छोटं करून जास्त आपल्याला बेटर बघायला भेटेल है ना. त्यानंतर बघूया आपण 43, 47, 49. 43, 47, 49 खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. 49 नंबरचा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो 57, 63, 70. 57 नंबरचा प्रश्न, त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न, 70 नंबरचा प्रश्न. हे प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत बाळांनो. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा. 100% मी सांगतो बाळांनो, याच्यामधलेच प्रश्न येतील. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा
82 83 84 लगातार इम्पॉर्टंट सांगितले. ठीक आहे, 82 83 84 इम्पॉर्टंट प्रश्न करून ठेवा बाळांनो. 100% मी गॅरंटी देतो. पण मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधून मिळतील. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकतात 104 108 109. ठीक आहे, 104 108. ठीक आहे, आणि तुमचा 109. हे प्रश्न तुमचे हमखास येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, नक्कीच करून ठेवा. नोट करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, हे तुमचे कम्प्लीट एमसीक्यू झाले. आता कम्प्लीट एमसीक्यू झाले बाळांनो. व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे, हे प्रश्न मी इतके फाइंड आउट केलेले आहेत बाळांनो. सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस मी केलेली या व्हिडिओसाठी. ठीक आहे, पण हे या क्वेश्चनची येण्याची चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, पण जे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आपण क्वेश्चन टाकले आहेत बाळांनो, ते असे टाकले आहेत ना जे 14 15 वेळा रिपीट झालेले आहेत, है ना. त्यांचे येण्याचे चान्सेस अजून जास्त आहेत. हे पण येतील बाळांनो. याच्यामधले मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथं पण आपले मॅच होऊन जातात. ठीक आहे, चला आता पुढे वळूया आपण ऑड मॅन आउटमध्ये. ऑड मॅन आउटमध्ये बाळांनो तुमचा 7 नंबरचा, 9 नंबरचा, 13 नंबरचा, 17 नंबरचा हे ऑड मॅन आउट तुम्हाला करून ठेवायचे आहेत बाळांनो. त्यानंतर अजून आहेत, थांबून जा. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आहे बाळांनो 24 नंबरचा, 30 नंबरचा, 27 नंबरचा, 32 नंबरचा, त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 38 नंबरचा, 38 नंबरचा, त्यानंतर आहे बाळांनो 47 नंबरचा, 48 नंबरचा. हे झाले तुमचे ऑड मॅन आउट बाळांनो. यांना तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न असतो तुमचा नेम द फॉलोइंग. नेम द फॉलोइंग मध्ये आहे बाळांनो तुमचा, इथं नाहीये. नेम द फॉलोइंग मध्ये आहे बाळांनो तुमचा 6 नंबरचा, 7 नंबरचा, 9 नंबरचा. हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर 17 नंबरचा, 21 नंबरचा, जस्ट अ सेकंड, त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 24 नंबरचा, त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 31 नंबरचा, त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 33 नंबरचा. हे तुमचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, त्यांना तुम्हाला करून ठेवायचे आहे बाळांनो. ठीक आहे, चला पुढे वळूया आपण. रिलेट द फॉलोइंग. रिलेट द फॉलोइंग मध्ये बाळांनो अपेंडिक्सचा प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे, फॉसिलचा तुमचा प्रश्न येणार आहे, स्टोवचा प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा प्रश्न येणार आहे बाळांनो सॅलिसायक्लिक ऍसिडचा प्रश्न. कुठे आहे सॅलिसायक्लिक ऍसिडचा? नाही, इथं नाही दिलेला आहे. तो टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिलेला आहे. बरोबर. लॅक्टिक ऍसिडचा प्रश्न येणार आहे बाळांनो तुमचा. त्याच्यानंतर मॅमलचा प्रश्न येईल बाळांनो. फ्लॅटवर्मचा प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 27 नंबरचा कंट्रोल ऑन टोबॅकोचा तुमचा प्रश्न येणार आहे. गिव्ह रिझन मध्ये एक जे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये गिव्ह रिझन तुम्हाला एक भेटेल. टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. हे गिव्ह रिझन 100% येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर राईट द फंक्शन ऑफ. हा पूर्ण प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे बाळांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बोलायला गेलं राईट वेदर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो 4 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 12 नंबर, त्यानंतर बाळांनो तुमचं 14 नंबर, 19 नंबर, 23 नंबर, 24 नंबर, 28 नंबर, त्याच्यानंतर बाळांनो तुमचं 35 नंबर, 36 नंबर, 38 नंबर, 40 नंबर. हे तुमचे IMP ट्रू ऑर फॉल्स आहेत बाळांनो. यांना तुम्हाला करून ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर आपण मॅच द फॉलोइंग मध्ये गेलं बाळांनो. मॅच द फॉलोइंग मध्ये तुमचं 2 नंबरचं मॅच द फॉलोइंग, त्यानंतर तुमचं आहे बाळांनो 6 नंबरचं मॅच द फॉलोइंग, त्यानंतर तुमचं आहे बाळांनो 8 नंबरचं मॅच द फॉलोइंग, त्याच्यानंतर तुमचं आहे बाळांनो 9 नंबरचं मॅच द फॉलोइंग, त्यानंतर आहे बाळांनो तुमचं 11 नंबरचं मॅच द फॉलोइंग, त्यानंतर आहे बाळांनो तुमचं 13 नंबरचं मॅच द फॉलोइंग. हे तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट मॅच द फॉलोइंग आहेत. 100% सांगतो, याच्यातले प्रश्न येतील बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगतो बाळांनो 4 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 12 नंबर, 19 नंबर आणि इथं आहे बाळांनो तुमची 14 नंबर. हे तुमच्या इम्पॉर्टंट डेफिनेशन ज्या येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर आन्सर द फॉलोइंग. आता याच्यामध्ये आलं बाळांनो आपण पहिल्या नंबरचं, दुसऱ्या नंबरचं, तिसऱ्या नंबरचं, चौथ्या नंबरचं, 5व्या नंबरचं, 12व्या नंबरचं, 16व्या नंबरचं, त्यानंतर बाळांनो तुमचं 22 नंबरचं, 23 नंबरचं, 27 नंबरचं, 30 नंबरचं, त्यानंतर आहे बाळांनो तुमचं 38 नंबरचं, 41 नंबरचं, 42 नंबरचं, 43 नंबरचं, त्यानंतर तुमचं आहे बाळांनो 49 नंबरचं. ठीक आहे, त्यानंतर गिव्ह रिझन हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे बाळांनो. ठीक आहे, गिव्ह रिझन मध्ये मी तुम्हाला सांगतो 4थ्या नंबरचं, 8व्या नंबरचं फायबरवाला प्रश्न, 7व्या नंबरचा
त्यानंतर तुमचा प्रश्न आहे बाळांनो 15व्या नंबरचा, 16व्या नंबरचा, 22व्या नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न आहे बाळांनो 29 नंबरचा, 34 नंबरचा, 37 नंबरचा, 41 नंबरचा. ठीक आहे. हे झाले तुमचे गिव्ह रिझन्स बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा सॉल्व द फॉलोइंग एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. काय असतो? सॉल्व द फॉलोइंग. त्याच्यामध्ये तुमचा 2 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे 5 नंबरचा. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे 12 नंबरचा, 14 नंबरचा, 15 नंबरचा, 16 नंबरचा, 17 नंबरचा आणि 8 नंबरचा सुद्धा इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर खाली जाणार बाळांनो तुमचा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तुमचा 23 नंबरचा, 25 नंबरचा, 30 नंबरचा, 29 नंबरचा, 32 नंबरचा. व्यवस्थित बघून घ्या डायग्राम. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इम्पॉर्टंट आहे बाळांनो 33 36 है ना, हे दोघं इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर 37 इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 43 इम्पॉर्टंट आहे. हमखास येणारे प्रश्न सांगतोय बाळांनो. ठीक आहे. 47 इम्पॉर्टंट आहे. 49 इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 50 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुमचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बाळांनो. त्याच्यामध्ये अजून राहिलेले आहेत, भरपूर आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे इतके प्रश्न सांगतो तरी मी खूप रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे बाळांनो. ठीक आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये अजून रिड्यूस्ड आहेत. ठीक आहे. 66 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, 68 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 73 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 74 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 79 नंबरचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघणार बाळांनो 82 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 81 नंबरचा इम्पॉर्टंट आहे. आता हे झाले तुमचे वरचे प्रश्न. आता वळूया आपण शॉर्ट नोटवरती. शॉर्ट नोटमध्ये बाळांनो 9 शॉर्ट नोट सांगितले आहेत. 5 नंबरची, 9 नंबरची, 18 नंबरची, 21 नंबरची, 22 नंबरची, 27 नंबरची, 35 नंबरची, 38 नंबरची आणि तुमची 41 नंबरची. या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स आहेत बाळांनो. ठीक आहे. चला वळूया आपण डिस्टिंग्विशमध्ये 4 इम्पॉर्टंट दिलेले आहेत बाळांनो. मिओसिस, मायटोसिस, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सिरीज पॅरलल, लोकल काऊ, जर्सी गाऊ. ठीक आहे. चला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये बाळांनो 4 नंबर इम्पॉर्टंट आहे, 5 नंबर इम्पॉर्टंट आहे, 7 नंबर इम्पॉर्टंट आहे, 11 नंबर इम्पॉर्टंट आहे, 13 नंबर इम्पॉर्टंट आहे बाळांनो तुमचं. ठीक आहे. त्यानंतर 20 नंबर इम्पॉर्टंट आहे. आता मला माहिती आहे अर्धे विद्यार्थी सोडून गेले असतील, त्यांच्याशी आपल्याला कॉम्पिटिशन नाही आहे. जे विद्यार्थी आतापर्यंत असतील तेच रिअल कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे बाळांनो तुमचं 23 नंबरचा, 24 नंबरचा, 25 नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचा 26 नंबरचा, 27 नंबरचा. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 30 नंबरचा, 31 नंबरचा, 32 नंबरचा. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 33 नंबरचा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणणार बरेच क्वेश्चन सांगताय सर तुम्ही, याच्यामध्ये क्वेश्चन बँकमध्ये आहेत इम्पॉर्टंट तेवढे प्रश्न बाळांनो, म्हणून मला सांगावे लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न आहे बाळांनो तुमचा 38 नंबरचा. सॉरी, स्क्रीन स्टक झाली माझी. 38 नंबरचा, 39 नंबरचा फिक्स येणारे प्रश्न आहेत बाळांनो. ठीक आहे. हा झाला तुमचा हा प्रश्न. याच्यामध्ये आता 51 नंबरचा, 52 नंबरचा. ठीक आहे. हे सगळे प्रश्न झाले तुमचे. याच्यामध्ये पण आहेत अजून 83 नंबर, 87 नंबर, 86 नंबर, 88 नंबर. त्यानंतर आहे तुमचा 95 नंबर. ठीक आहे. त्यानंतर आहे बाळांनो तुमचा 96 नंबर, 97 नंबर. ठीक आहे. व्हिडिओ मला ठाऊक आहे थोडासा मोठा होतोय. ठीक आहे. पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. आता क्वेश्चन 4 शेवटच्या प्रश्नात आलो बाळांनो. शेवटच्या प्रश्नामध्ये 4 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 2 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा आहे बाळांनो 8 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा 15 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा 16 नंबरचा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बाळांनो तुमचा सरोगसीचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे 17 नंबरचा. 18 नंबरचा प्रश्न तुमचा इम्पॉर्टंट आहे. 19 नंबरचा प्रश्न तुमचा इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा जस्ट अ सेकंड 24 नंबरचा इम्पॉर्टंट आहे, 28 नंबरचा, 29 नंबरचा, 30 नंबरचा. ठीक आहे. हे प्रश्न तुमचे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर तुमचा 36 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बाळांनो. जस्ट अ सेकंड.
त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुमचा 48 नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बाळांनो. अशा पद्धतीने तुमची पूर्ण क्वेश्चन बँक मी तुम्हाला सांगितली, जे जे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, जे जे येणार आहेत बाळांनो, ठीक आहे. मला ठाऊक आहे बोरिंग व्हिडिओ होऊन जातो बाळांनो अशा प्रकारचे व्हिडिओ, पण गरजेचे असतात ते की यांना मी स्किप नाही करू शकत बाळांनो, ठीक आहे. जर मी PDF देऊन दिली, विद्यार्थी म्हणतात एवढे प्रश्न कशाला दिले आम्हाला प्रॅक्टिससाठी, एवढेच द्यायचे तर आम्ही बुक करून घेऊ, है ना. त्याचसाठी आपण 100 क्वेश्चनचा कोर्स टाकलेला ना बाळांनो. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेत आम्ही. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, टॉप 100 क्वेश्चन तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 1 ची क्वेश्चन बँक बघणार आहोत आणि मॅथ्स 2 ची क्वेश्चन बँक बघणार आहोत. रेडी होऊन जा. 14-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.